नमस्कार मित्रांनो, माणूस मैत्रीसाठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 2026चे नवीन राशन कार्ड नियम आणि कोणाला किती धान्य मिळते याची सविस्तर माहिती। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पिवळे राशन कार्ड, केशरी राशन कार्ड आणि पांढरे राशन कार्ड यामध्ये कोणत्या राशनधारकासाठी किती धान्य दिले जाते हे पाहणार आहोत आणि त्यासाठी काय क्रायटेरिया आहे, पिवळे राशन कार्ड कोणाला दिले जाते, केशरी राशन कार्ड कोणाला दिले जाते व पांढरे राशन कार्ड कोणाला दिले जाते याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। पिवळे राशन कार्ड हे मुख्यतः गरिबी रेषेखाली असलेल्या कुटुंबांना दिले जाते। कोणाला मिळते पिवळे राशन कार्ड? खूप कमी उत्पन्न असलेले कुटुंब, वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असते, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, रोजंदारी मजूर, शेतकरी, कामगार, जमीन नसलेले किंवा अतिशय कमी जमीन असलेले शेतकरी, विधवा, दिव्यांग, निराधार व्यक्तींचे कुटुंब, अंत्योदय अन्न योजना AAY लाभार्थी, सर्वात गरीब कुटुंबांना प्राधान्य। पिवळ्या राशन कार्ड धारकांना काय लाभ मिळतो ते पाहूयात। कमी दरात धान्य, तांदूळ, गहू, साखर, काही ठिकाणी मोफत किंवा अल्प दरात धान्य, सरकारी योजनांमध्ये सवलती। अशा प्रकारे पिवळ्या राशन कार्ड धारकांना सवलती व धान्य मिळते। आता पाहूयात आपण केशरी राशन कार्ड। हे मुख्यतः गरीब रेषेच्या थोडे वर असलेले पण अजूनही मध्यम किंवा कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दिले जाते। केशरी राशन कार्ड कोणाला दिले जाते? लहान शेतकरी, कमी उत्पन्न असलेले शेतकरी, नोकरी करणारे पण कमी पगार असलेले लोक, खाजगी नोकरी करणारे, छोटे व्यावसायिक, ज्यांना पिवळे BPL कार्ड मिळत नाही पण तरीही सहाय्याची गरज असते, अशा कुटुंबांना केशरी कार्ड दिले जाते। केशरी राशन कार्डचे फायदे: अनुदानित दरात धान्य, तांदूळ, गहू कमी किमतीत मिळतात, पिवळ्यापेक्षा थोडे जास्त महाग, शासकीय योजनांचा लाभ, काही सरकारी योजना, सबसिडी, शिष्यवृत्तीमध्ये उपयोग, ओळखपत्र म्हणून उपयोग, अनेक ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरले जाते, गॅस सबसिडी, इतर सुविधा, काही योजनांमध्ये प्राधान्य। केशरी कार्ड कोणाला मिळते व त्याचे काय फायदे हे आपण पाहिलं। आता आपण पांढऱ्या राशन कार्डबद्दल माहिती घेऊयात। हे कार्ड प्रामुख्याने उच्च उत्पन्न गट असलेल्या कुटुंबांना दिले जाते। जास्त उत्पन्न असलेले कुटुंब, शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न, सरकारी खाजगी नोकरी, चांगला पगार असलेले लोक, व्यावसायिक, व्यापारी, स्थिर आर्थिक स्थिती असलेले कुटुंब, ज्यांना कोणतीही अनुदानाची गरज नाही असे समजले जाते। पांढऱ्या राशन कार्डचे फायदे: ओळखपत्र, आयडेंटिटी प्रूफ म्हणून उपयोग, पत्ता पुरावा म्हणून वापर, काही शासकीय कामांसाठी आवश्यक दस्तऐवज म्हणून उपयोग, उदाहरणार्थ योजना अर्ज। पांढऱ्या कार्डधारकांना राशन दुकानातून खरेदी मर्यादा आहे, काही ठिकाणी बाजारभावात जवळ धान्य मिळू शकते, सबसिडी नाही, स्वस्त धान्य जसे पिवळे राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्डला मिळते तसे स्वस्त धान्य मिळत नाही। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं पिवळे राशन कार्ड, केशरी राशन कार्ड, पांढरे राशन कार्ड कोण पात्र आहे, कोणाला किती धान्य मिळतं, कोणतं कुटुंब पात्र आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतली। ज्या राशन कार्ड धारकांनी EKYC केली नसेल, आधारशी राशन कार्ड जर लिंक केले नसेल तर त्यांनी करून घ्या, नाहीतर त्यांचं राशन कार्ड बंद होईल, राशन बंद होईल। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर असाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।